नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। आज माझ्या घरी एक नवीन तुळशीचं रोप आलंय। माझी तुळस सुकली होती, त्यामुळे नवीन तुळशीचं रोप मी आजच्या दिवशी घेऊन आले। एकादशीच्या दिवशी तुळशीचं रोप लावणं अत्यंत शुभ मानलं जातं, तर त्यानिमित्ताने व्हिडिओ सुद्धा मी तुमच्याशी शेअर करते। तुळस म्हणजे आपल्या घराच्या अंगणाची शोभा आणि देवता सुद्धा। ही तुळस लावताना आणि पूजताना काही गोष्टी मी तुमच्याशी शेअर करत आहे। तसेच आपल्या घरी अजून कोणकोणती झाडं असावीत जी आपल्याला सकारात्मकता देतात व कमी जागेत देखील लावता येतात। व्हिडिओ संपूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, तुळशीला देवीचं रूप म्हणून ओळखलं जातं। विष्णुप्रिया, कृष्णप्रिया, हरिप्रिया या नावांनी आपण तिला ओळखतो। साक्षात ती देवी लक्ष्मीचंच रूप आहे। भगवान श्रीहरी विष्णूंची ती अत्यंत प्रिय असल्यामुळे तिला विष्णुप्रिया असं म्हटलं जातं। देवीचं रूप म्हणून बघण्या अगोदर आपण जर तिला एक वनस्पती म्हणून बघितलं आणि तिच्या फांद्यांवर जे काही छोटे छोटे केस असतात त्यांना स्पर्श करून बघितला किंवा कधी पानांना हात लावून बघितला, तरी पण आपल्याला समजेल की तुळशीचं रोप हे किती कोमल असतं, मुलायम असतं आणि खूप ते नाजूक असल्यामुळे त्याला जपावंही खूप लागतं। उन्हाळ्यामध्ये तसं पाहायला गेलं तर सर्वच झाडांची काळजी आपल्याला घ्यावी लागते, त्यामध्ये तुळससुद्धा अपवाद ठरत नाही। मग दरवर्षी काय होतं, उन्हाळ्यामध्ये तुळस सुकून जाण्याचं किंवा वाळण्याचं जे काही प्रमाण आहे ते खूप जास्त वाढतं, भलेही आपण किती काळजी घेऊ तरी पण। तर अशाच पद्धतीने माझीसुद्धा तुळस गेल्या 7-8 दिवसापासून वाळून गेली होती। आज लावू, उद्या लावू किंवा पावसाळा सुरू झाल्यावरच लावू असं माझं चालू होतं। पण आज मोहिनी एकादशीचा जो काही मुहूर्त होता किंवा अत्यंत शुभ दिवस जो असतो तुळस लावण्यासाठी, तर तो असतो एकादशीचा। म्हटलं योगायोगाने, म्हणजे असं ठरवलं पण नव्हतं की आज आपण तुळस लावूया, पण मिस्टरांनी अचानक मला तुळशीचं रोप आणून दिलं। म्हटलं चला किती छान दिवस आणि योगायोग पण झाला की एकादशीच्या दिवशी मी तुळशीचं रोप माझ्या घरी लावू शकेल। तर तुम्ही बघितलं असेल की तुळशीचं वाळलेलं रोप मी हातांनी अलगद काढून घेतलं आणि साईडला ठेवलेलं आहे। या वाळलेल्या तुळशीचं नक्की काय करायचं तेही मी तुम्हाला सांगणार आहे, कारण खरोखर यावर आजपर्यंत भरपूर प्रश्न आलेले आहेत। आपण जी वाळलेली तुळस काढून घेतो तिचं नंतर काय करायचं। तसेच कुंडीतली सगळी माती देखील मी काढून घेतली, पूर्ण कुंडी मी रिकामी केलेली आहे। आता या कुंडीमध्ये जी माती वरच्या साईडला होती ना, तर कुंडीमध्ये टाकताना मी ती तळाला टाकणार आहे आणि जी माती खाली होती ती मी वरती टाकणार आहे। तर तुळशीच्या कुंडीतली जी माती असते ना ती अतिशय थंडगार असते, कारण आपण नेहमी तुळशीला पाणी घालतो तर मस्त ओलावा तिच्यामध्ये असतो। तुळशीच्या कुंडीमध्ये माती भरताना एकदम अशी चिकटसर माती भरू नका, थोडीशी मुरुमयुक्त किंवा पाण्याचा निचरा होणारी माती भरा, जेणेकरून आपलं तुळशीचं रोप त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने वाढू शकेल। अगदी चिकट गाळ होणारी माती आपण जर भरली तर बऱ्याच वेळा पावसाळ्याच्या दिवसांमध्येच आपली तुळस खराब होऊन जाते, त्यामुळे अशी मिश्र माती आपल्याला तिच्यामध्ये भरायची आहे। तुमच्याकडे अगदी काळी कुट्ट माती राहत असेल, नाशिकच्या काही भागांमध्ये अतिशय काळी माती मिळते, पण मग अशी माती जर पाणी जास्त झालं तर बऱ्याच वेळा मग झाडं खराब होण्याचे संकेत आपल्याला दिसून येतात। मग अशा मातीमध्ये आपण थोडासा मुरुम किंवा वाळू जर मिसळली तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला झाड आपलं वाढवता येतं। तुम्ही शर्विलकडे बघितला असेल तर त्याचा छोट्या जेसीबीने त्याचं काय चालू आहे, माती भरणं चालू आहे। आई, मी जेसीबीने माती भरतो, कारण आमच्या घराच्या समोरच एक बिल्डिंग पाडण्याचं काम चालू आहे आणि त्याने ते सगळं काही बघितलेलं आहे आणि मुलं कसं जे बघतात त्याचंच अनुकरण करून बघतात। आता सध्या ते जेसीबी असेल की नाही मला माहिती नाही, पुढे मी जेव्हा तुळस ठेवेल तेव्हा तुम्हाला दिसेल। त्याने ते सगळं बघितलेलं आहे आणि मी पण म्हटलं चला आता त्याची सुट्टी चालू आहे आणि मुलांना कसं आपण जे काम करतो ना त्याच्यामध्ये थोडंफार करू द्यायचं। जेव्हा आपण त्यांच्यावर रागवतो ना तर मग त्यांच्यावर त्याचा वाईट परिणाम होतो किंवा मुलं अशी एकटी एकटी पडून जातात। बऱ्याच जणींचं काय होतं की कामाचा लोड भरपूर असतो किंवा घरात पण त्यांना असं मुलांनी काही पसारा वगैरे घातला की चिडचिड वगैरे होते, पण असं काही करू नका। हे दिवस आपल्याला पुन्हा काही अनुभवायला मिळणार नाहीये। एकदा की मुलं मोठी होऊन गेली की आपण त्यांचं बालपणच पुन्हा आठवत बसू, मग घरामध्ये सगळं काही जिथल्या तिथे असेल पण मुलं मात्र मोठी होऊन गेलेली असतील। तर मुलांना सुद्धा तुमच्याबरोबर तुम्ही जे काही काम करतात ते करू द्या, त्यांनाही सवय लागते आणि आनंदही मिळतो। तर इथे तुम्ही बघितलं असेल की तुळशीतली सगळी माती मी भरली आणि रोप देखील लावलं। तर त्यासोबतच मी 1 रुपयाचं नाणं आणि एक छोटासा दगड सुद्धा ठेवलेला आहे। या 2 वस्तू मी तुळस लावताना का ठेवल्या तर तेही मी तुम्हाला समजावून सांगते। तुळशीच्या मातीमध्ये आपल्याला या 2 वस्तू यासाठी ठेवायच्या आहे, कारण 1 रुपयाचं नाणं म्हणजे धनाचं प्रतीक, धन म्हणजे साक्षात माता लक्ष्मी
आणि आपल्या तुळशीच्या मातीमध्ये आपण जर 1 रुपयाचं नाणं ठेवलं तर आपल्या घरामध्ये सुद्धा धनाची कधीही कमतरता पडत नाही किंवा कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्या आपल्या घरामध्ये येऊ नये म्हणून आपण ते 1 रुपयाचं नाणं तुळशीसोबत ठेवायचं आहे। आणि जो दगड होता ना, तर दगड म्हणजे काय, शालिग्राम, भगवान श्रीहरी विष्णूंचंच ते एक रूप आहे। जेव्हा आपण तुळशी मातेचं लग्न कार्तिकी एकादशीपासून किंवा कार्तिकी द्वादशी ते कार्तिक पौर्णिमा या कालावधीमध्ये आपण तुळशीचं लग्न शालिग्रामांबरोबर लावत असतो, तर मग तिच्यासोबत ते नेहमी असावे म्हणून एक छोटासा दगड आपण घ्यायचा आणि तो तुळशीच्या मुळापाशी किंवा जिथे आपण 1 रुपयाचं नाणं त्या मातीमध्ये पुरलं ना, तर तुळशीसोबत शालिग्राम पण आहेत या अर्थाने आपण तो दगड ठेवायचा। ज्यांच्याकडे शालिग्रामांचा खरोखरचा दगड असेल तर मग त्यांनी तो वरती तुळशीची म्हणजे जी वरची बाजू येते ना, जिथे आपण फुलं वाहतो, अक्षता वाहतो, तर तिथे आपण तो वरचेवर ठेवू शकतो। पण लावताना सुद्धा एक छोटासा दगड आणि 1 रुपयाचं नाणं मात्र ठेवायला अजिबात विसरू नका। आता तुळस लावून झालेली आहे। पाणी घालण्यापूर्वी मी तुम्हाला दाखवते, आपल्याला तुळशी मातेला वस्त्र अर्पण करायचं आहे। तर वस्त्र म्हणजे काय, आपण एखादा लाल पिवळ्या रंगाचा धागा, ज्याला रक्षासूत्र किंवा कलावा म्हणतो, तर तोही अर्पण करू शकतो किंवा तुमच्याकडे जर लाल रंगाची छोटीशी ओढणी असेल, कपडा असेल, तर तोही तुम्ही अर्पण करू शकता। पण मग पुन्हा तो कपडा उडून वगैरे जाईल, कुठे ठेवायचा हाही प्रश्न येतो। आपण दिवा वगैरे लावतो तर धोका निर्माण होऊ शकतो, उन्हाळ्याचे दिवस आहेत। मग आपण काय करायचं, असा जर धागा असेल तर तो घ्यायचा, नसेल तर पांढरा धागा घ्या, 5 पदरी करून घ्या आणि हळदी कुंकवाने आपण तो लाल पिवळा करून तुळशी मातेला बांधू शकतो। कारण जेव्हा आपण एखादं नवीन बाळ बघायला जातो तर त्याला बघायला जाताना सुद्धा आपण वस्त्र घेऊन जातो, म्हणजे कपडे घेऊन जातो। त्याच पद्धतीने आपल्या घरी कोणी पाहुणे आले तरी पण आपण त्यांना वस्त्र म्हणजे साडी चोळी देऊन किंवा एखादा लहान मुलगा आला तरी पण आपण त्याला ड्रेससाठी पैसे देतो वगैरे, या गोष्टी असतात। तसंच जेव्हा आपण तुळशी मातेला सुद्धा आपल्या घरी आणतो, तिची प्राणप्रतिष्ठा करतो, तिला लावतो, म्हणजे एक प्रकारची स्थापनाच झाली ती, तर वस्त्र हे तिला द्यायलाच हवं म्हणून आपण हा धागा देखील बांधायचा आहे। तसेच तुळशीच्या कुंडीला सर्व बाजूंनी आपल्याला अशा पद्धतीने चंदन लावून घ्यायचं आहे। आता ही रेडीमेड आहे तुळशीची कुंडी, तिच्यावर आधीच असे लालसर गोल गोल टिपके आहेत, तर त्याच्यावर मी चंदन लावलं। जणू काही आपण हळदी कुंकू लावल्यावर कसं उठावदार दिसतं, त्यामुळे मी त्याच्यावरच ते चंदन लावून घेतलेलं आहे। आता आपण तुळशी मातेची पूजा करूया। तर मी पाणी घालून घेतलं, आत्ताच तुळशीचं झाड लावलं त्यामुळे पाणी थोडंसं जास्त घातलं। जेव्हा तुम्ही दररोज तुळशीला पाणी घालताना तेव्हा खूप जास्त पाणी घालायचं नाही, अगदी थोडंसं पाणी घालायचं। अगदी तांब्याभर नेलं मग तेवढंच घातलं पाहिजे असं काही नाही, कारण जास्त पाणी झालं तरी पण तुळशीचं रोप खराब होतं। तर मग तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली, क्लिप थोडीशी फास्ट केल्यामुळे कदाचित तुम्हाला ते दिसलं की नाही माहिती नाही, पण जुन्या तुळशीच्या रोपाचं काय करायचं किंवा वाळलेल्या तुळशीच्या रोपाचं काय करायचं, तर आपण हातानेच त्याचे थोडे थोडे तुकडे करून घ्यायचे आणि इकडे तिकडे फेकण्यापेक्षा त्याच कुंडीमध्ये मातीमध्ये आपण ते तुळशीचं वाळलेलं झाड सुद्धा टाकून द्यायचं, मातीमध्ये ते मिसळून द्यायचं आणि त्याच्यावर आपलं नवीन तुळशीचं रोप लावायचं। निसर्गाकडून आपल्याला ज्या गोष्टी मिळतात आणि आपण त्या पुन्हा निसर्गाला परत करायला गेलो तर निसर्ग त्या गोष्टी स्वीकारायला कधीही तयारच असतो। त्यामुळे तुळशीचं झाड सुद्धा आपण इकडे तिकडे फेकण्यापेक्षा किंवा एक तुळशीचं झाड ठेवून येण्यासाठी आपण कुठे पाण्याचं ठिकाण बघणार, शहराच्या ठिकाणी तर अजूनच अशा अडचणी येतात। त्यामुळे मातीमध्ये बरोबर त्या रोपाचं विघटन होऊन जाईल, पुन्हा त्या नवीन तुळशीच्या रोपाला खतही मिळेल। तर या अर्थाने आपण ते जुनं तुळशीचं झाड थोडं थोडं असं तोडून घेतलं, म्हणजे फांद्या अशा वेगवेगळ्या करून घेतल्या, तर बरोबर आपल्याला ते कुंडीतल्या मातीमध्ये मिसळता येईल। त्यासाठी मग अर्ध्यापर्यंत कुंडीत माती भरून घ्यायची, मग ते वाळलेलं तुळशीचं रोप आपण त्याच्यामध्ये टाकून द्यायचं, परत वरून माती भरायची आणि मग आपण नवीन तुळशीचं रोप लावायचं। बरेच जण तुळशीच्या या मातीमध्ये म्हणजे त्या कुंडीत नारळाच्या शेंड्या सुद्धा टाकतात, कुणी कुणी थोडीशी जी राख असते ना किंवा कोळसे असतात तेही टाकतात, त्यामुळे खतही मिळतं, पाण्याचा चांगला निचराही होतो आणि आपलं तुळशीचं रोप खूप चांगल्या पद्धतीने बहरतं। हे पर्याय जर तुम्ही वापरून बघितले तर तुमची तुळस सुद्धा खूप चांगली राहील, निरोगी राहील आणि जास्त दिवस टिकेल सुद्धा। तुळशीला पाणी घातल्यानंतर पुढे काय करायचं, तर हळदी कुंकू फूल अक्षता वाहायच्या, मनोभावे नमस्कार करायचा। समजा तुम्ही एकादशीच्या दिवशी तुळशीचं रोप लावलं तर तुळशी मातेला सुद्धा एकादशीचा उपवास असतो असं म्हटलं जातं, त्यामुळे इतर काही पदार्थ ठेवण्यापेक्षा आपण एक छोटासा गुळाचा खडा तुळशीच्या कुंडीमध्ये ठेवून द्यायचा आहे, जेणेकरून त्या मातीमध्ये जे काही जीवजंतू असतील त्यांनाही आपण अन्नदान केलं असा त्याचा अर्थ होतो। किंवा मग तुम्ही उपवासाला जो पदार्थ चालतो असा पदार्थ त्या तुळशीच्या कुंडीमध्ये नैवेद्य म्हणून ठेवून देऊ शकता।
एका फुलवातीचं तूप घातलेलं निरांजन तुळशी मातेला लावायचं, त्यानेच ओवाळून घ्यायचं, धूप लावायचा। या दोन्ही गोष्टी तुळशीपासून थोड्याशा लांब ठेवायच्या, जेणेकरून आपलं तुळशीचं रोप उष्णतेमुळे खराब होत नाही। ओम नमो भगवते वासुदेवाय, त्याचबरोबर तुलसी माते की जय असं म्हणून तुळशी मातेला मनोभावे नमस्कार करायचा। शक्य असेल म्हणजे जागा असेल तर तुळशीभोवती प्रदक्षिणा घालायची, जागा नसेल तर स्वतःभोवती तुम्ही जसं आपण घालीन लोटांगण वंदिन चरण करताना कसं स्वतःभोवती प्रदक्षिणा मारतो त्या पद्धतीने एक प्रदक्षिणा मारायची। तुळशीची पूजा करताना एकतर आपलं तोंड पूर्वेला आलं पाहिजे किंवा उत्तरेला आलं पाहिजे, अशा पद्धतीने आपण तुळस ठेवण्याची जागा निवडावी किंवा त्याच पद्धतीने आपलं तुळशी वृंदावन बांधून घ्यावं। गावाकडे भरपूर जागा असते तर बऱ्याच जणांच्या घरी मोठमोठी तुळशीची वृंदावनं बांधली जातात, तर तुम्ही या पद्धतीने विचार करू शकता की पूर्वेला किंवा उत्तरेला आपलं तोंड तुळशीची पूजा करताना झालं पाहिजे। इतर वनस्पतींप्रमाणे तुळससुद्धा एक वनस्पती आहे, तिच्यामध्ये सुद्धा प्राण आहे, त्यामुळे जरी तिला दैवी महत्त्व प्राप्त असेल तरीही सूर्यप्रकाशाची तिला गरज आहे वाढण्यासाठी, जगण्यासाठी। तर पुरेसा सूर्यप्रकाश जिथे आपल्या तुळशीला मिळेल अशा ठिकाणी आपण आपली तुळशीची कुंडी ठेवली पाहिजे। विनाकारण म्हणजे गरज नसेल तर तुळशीची पानं तोडू नका, आपण तिला हानी पोहोचवतोय असा त्याचा अर्थ होतो। त्यामुळे आणि जेव्हा जेव्हा पूजा अर्चांच्या कारणास्तव आपल्याला तुळशीची पानं लागतात त्यावेळेस नख न लावता आपण बोटांनी अलगद तुळशीची पानं तोडायची असतात। रविवारी आणि एकादशीला तुळशीला पाणी घालत नाही, पण अपवाद हा आहे, जेव्हा आपण तुळशीचं रोप एकादशीला लावतो त्यावेळेस तुळशीला पाणी घालणं अनिवार्य असतं। बाकी मग तुळस लावल्यानंतर पुढे जेव्हा एकादशी येईल तेव्हा एकादशीला तुळशीच्या मुळाशी आपण अगदी चमचाभर दूध त्याच्यामध्ये हळद मिसळून ओतू शकतो, बाकी आपण तुळशीला पाणी त्या दिवशी घालायचं नाही। ज्या ज्या वेळेस आपल्याकडे सोयरसूतक असेल किंवा काही अपरिहार्य कारण असेल ज्यामध्ये आपण धार्मिक कार्य किंवा देवपूजा वगैरे करत नाही, तर तेव्हा आपण तुळशीला हातही लावायचा नाही किंवा पाणीही घालायचं नाही। त्यानंतर म्हणजे सोयरसूतक फिटल्यावर आपण तुळशीला पाणी घालू शकतो आणि तिची पूजाही करू शकतो। तुळशी मातेचं महात्म्य तसं वर्णावं तेवढं कमीच आहे आणि आपण सुद्धा ऐकताना अगदी गुंग होऊन जातो। कितीही वेळ दिला आणि कितीही वेळ ऐकलं तरी पण आपल्याला असं वाटेल की अजून ऐकावं, पण व्हिडिओमध्ये आपल्याला वेळेचं बंधन असल्यामुळे तुळशीच्या आसपास आपण अजून कोणकोणती झाडं लावू शकतो आणि त्यांनासुद्धा काय महत्त्व आहे तेही मी तुम्हाला एक एक करून सांगते। तर पहा, तुळशीच्या आसपास आपण शेवंतीचं झाड देखील लावू शकतो। त्याचं फूल भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे। तुम्ही पांढरी शेवंती लावू शकता, पिवळी शेवंती लावू शकता किंवा आजकाल थोडीशी लालसर रंगाची सुद्धा आपल्याला शेवंतीची फुलं पाहायला मिळतात, तशी लावली तरीही चालेल। त्याचबरोबर पितृदोष शांतीसाठी म्हणून किंवा पितरांच्या पूजनासाठी सुद्धा आपण खास करून या शेवंतीची फुलं वापरू शकतो। पांढरी शेवंती आपल्याला शांतता देते आणि पिवळी शेवंती समृद्धीचं प्रतीक मानलं जातं। याशिवाय आपण तुळशीच्या आसपास ठेवण्यासाठी मनी प्लांट देखील लावू शकतो। शुभत्व आणि धनप्राप्तीसाठी मनी प्लांटचं महत्त्व अनन्यसाधारण आहे। घरातली नकारात्मक ऊर्जा मनी प्लांटमुळे कमी होते। वास्तूनुसार दक्षिण पूर्व दिशेला आपण मनी प्लांट ठेवू शकतो। मोगऱ्याचं झाड देखील आपल्याला आवर्जून आपल्या घरी लावायचं आहे। तुळशीच्या आसपास लावलं तर अतिउत्तम, कारण मोगऱ्याचा गंध देवांना अतिशय प्रिय आहे। पण मोगऱ्याच्या कळ्या देवांना न वाहता मोगऱ्याची पूर्ण उमललेली फुलं आपल्याला वाहायची असतात, हे मात्र लक्षात ठेवा। तुमच्या घरी सुद्धा मोगऱ्याचं झाड आहे का, मला कमेंट्स करून नक्की सांगा। बघा, मोगऱ्याचा जो शांत आणि सात्विक सुवास असतो तो अगदी सकारात्मक वातावरण तिथे निर्माण करत असतो। मंगळवारी किंवा गुरुवारी मोगरा लावणं अत्यंत शुभ मानलं जातं। यासोबतच आपण जास्वंदाचं झाड देखील लावू शकतो, ज्याचं फूल भगवान शिवशंकरांना आणि गणपतीला विशेष प्रिय आहे। आपल्या घरी जर जास्वंदाचं झाड असेल तर रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते। याशिवाय केसांच्या काही समस्या असतील तर तेलामध्ये आपण जास्वंदाचं फूल उकळून मग ते तेल देखील आपल्या केसांना लावू शकतो। पिवळी जास्वंद लावा, पांढरी जास्वंद लावा किंवा लाल जास्वंद लावा, म्हणजे कोणत्याही रंगाचं फूल येणारी जास्वंद आपण आपल्या घरी लावली तरी पण चालेल। त्याचबरोबर जास्वंदाचं झाड शुद्धतेच्या प्रतीकासाठी म्हणून सुद्धा ओळखलं जातं। शुद्ध ऑक्सिजन आपल्याला तुळशीप्रमाणेच जास्वंदाकडून देखील मिळतो। आणि आपण पुदिनासुद्धा आपल्या घराच्या आसपास नक्की लावायला हवा। पुदिन्याचा गंध थोडासा उग्र असतो। कधीकधी गैरसमज असे असतात की पुदिन्याचं झाड आपण आपल्या घराच्या आसपास कुठे लावलं तर सर्प आपल्या घराच्या आसपास फिरकू शकतात, पण आपण अगदी दाट होईल इतका पुदिना लावायचा नाही आहे। थोडासा पातळसरच राहील किंवा विरळ राहील अशा पद्धतीने आपण पुदिना नक्कीच लावू शकतो। आपल्या घरामध्ये आपण जो स्वयंपाक करतो
तर त्यातल्या काही पदार्थांमध्ये पुदिन्याचा वापर होतो। विशेषतः उन्हाळ्यामध्ये पुदिन्याची गरज आपल्याला भासते। आणि धार्मिकदृष्ट्या पुदिन्याचं महत्त्व सांगायचं झालं तर काही ठिकाणी गंधद्रव्य म्हणून सुद्धा पूजेमध्ये पुदिना वापरला जातो। शिवपूजनामध्ये देखील सुगंधित पानं, फुलं यांना फार महत्त्व असतं, तर आपण तिथे पुदिन्याची पानं देखील वापरू शकतो। पचनक्रिया पुदिन्याच्या पानांमुळे आपली सुधारते। डोकेदुखी, अपचन, त्वचा विकार यासाठी सुद्धा उपयोग होतो। आणि उन्हाळ्यामध्ये पुदिन्याचं सरबत आपल्या संपूर्ण शरीराला थंडावा देतं। तर मंडळी, तुम्ही सुद्धा आपल्या घरी या प्रकारची झाडं लावायला अजिबात विसरू नका, किंवा कोणतीही 3 यापैकी झाडं आपण आपल्या तुळशीच्या आसपास लावली तर नक्कीच आपल्या घरी शुभता येईल। खूप लाभदायक असे परिणाम आपल्याला त्यामुळे पाहायला मिळतील। त्यामुळे तुळस आणि तुळशीबरोबर एखादं त्रिकूट, म्हणजे मी तुम्हाला ज्या ज्या झाडांची नावं सांगितली, जसं की जास्वंद, मोगरा, पुदिना, त्याचबरोबर मनी प्लांट असेल, शेवंती असेल, यापैकी कोणतीही 3 झाडं तुम्ही लावायला अजिबात विसरू नका। चला, या व्हिडिओमध्ये तुमचा निरोप घेते। भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा। यापैकी कोणकोणती झाडं तुमच्या घरी आहेत हेही सांगा। आणि असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा। धार्मिक आध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या या दिल्लीकर मराठी यूट्यूब चॅनेलवर पाहायला मिळतील। त्यामध्ये सणवार असतील, व्रतवैकल्य असतील, ज्योतिष उपाय असतील, वास्तुशास्त्र असेल, या सर्वांवरच माहिती भेटत राहील। तुम्ही आपल्या चॅनलच्या सबस्क्राईब बटनाशेजारचं बेल आयकॉन जर दाबलं तर तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन देखील येत राहतील। मंडळी, तुम्ही वेळात वेळ काढून आपला हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद।